सध्या सगळ्यांना एकच प्रश्न पडलाय, तो म्हणजे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईमधील नंदनवन या शासकीय निवासस्थानी काल रात्री उशिरा पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी भेट घेतली। जवळपास तासभर दोन्ही नेते नंदनवन निवासस्थानी होते। जयंत पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली। अगदी 2 दिवसांआधीच जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आता एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात काही मोठं घडणार आहे का असा सवाल उपस्थित केला जातोय। अर्थ खात्यासाठी या भेटीगाठी होत असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर दुसरीकडे मोठा ट्विस्ट म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि खासदार पार्थ पवार यांनी देखील काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। या भेटीगाठींमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जयंत पाटलांच्या भेटीगाठींवर राजकीय नेत्यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात। त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। देखो अभी कल ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं, फ्री बर्ड्स है, मिलने दो। जयंत पाटील येऊन गेले। 2 तास बैठक झाली परवा एका विषयावर, वाळवा तालुक्यावर। देवेंद्रजीकडे जाणे किंवा एकनाथजीकडे जाणे किंवा माझ्याकडे येणे हे काही राजकारणाचे विषय थोडी आहेत। शेवटी राज्याच्या डेव्हलपमेंट करता सर्वांनी एकत्रितपणे सल्लामसलत केली पाहिजे, ही भूमिका आहे। दरम्यान अर्थ खात्यावरून घमासान सुरू असून यावर तटकरे आणि बावनकुळेने नेमकं काय म्हटलंय पाहूयात। अर्थ खातं मागण्यासंदर्भात आम्ही ज्याला भेटणार आहोत याचा अर्थ स्पष्ट आहे। सर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची देखील भेट घेतलेली आहे। नंदनवन बंगल्यावर जवळपास 1 तास बंद दाराआड चर्चा झाल्याची देखील माहिती आहे आणि यावेळी जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते। त्याच्यामुळे काय वेगळं राजकीय समीकरण असेल असं मला स्वतःला काय वाटत नाही। जयंतराव हे सुद्धा एक मुरब्बी राजकारणी आहेत, राज्याच्या राजकारणातले 7 वेळेला विधिमंडळावरती निवडून आले। दीर्घकाळ त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटनेमध्ये नेतृत्व केले, मंत्री त्यांनी राहिलेले आहेत। वेगवेगळ्या कारणासाठी ते भेटू शकतात, त्यात मला स्वतःला काही वेगळं वागवं वाटत नाही। असा घमासानचा कधीच प्रश्न येत नाही। काही जर वाटलं तर माननीय सुनेत्रा पवारजी आणि देवेंद्रजी बोलतील, घमासान करण्याचा काही प्रश्न नाही आहे। आमच्याकडे संवाद आहे, सुनेत्रा वहिनींना मोठं स्थान आहे आमच्याकडे, त्यामुळं देवेंद्र ही चर्चा करून निर्णय होईल। तर सध्या सुरू असलेल्या सर्व राजकीय घडामोडींविषयी आपण सविस्तर बातचीत करूयात, चर्चा करूयात। राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत। सर नमस्कार, NDTV मराठीवर खूप खूप स्वागत। अभय सर, एकंदरीतच जरी सातत्यानं या सर्व नेत्यांकडून सांगितलं जात असलं ही भेट विकासाच्या मुद्द्यावरती आहे, मतदारसंघांच्या प्रश्नांशी निगडीत आहे, तरी सुद्धा शेवटी हा प्रश्न विचारावाच लागेल, राष्ट्रवादीत नेमकं चाललंय तरी काय। जयंत पाटील गेल्या 2 दिवसात फडणवीस शिंदेना भेटलेत। या सगळ्या घडामोडी किंवा हालचाली अर्थ खात्याशी निगडीतच असाव्यात का? या भेटींचा नेमका अर्थ काय? नाही, एक निश्चित आहे की राजकारणात अशा योगायोगाच्या गोष्टी नेहमी घडत नसतात। अनेकदा म्हणजे वर्षा बंगल्यावर दोन्ही गटाच्या नेत्याचं एकाच वेळी उपस्थित असणं असेल किंवा त्यानंतरच्या भेटीगाठी असतील। एक निश्चित आहे की जयंत पाटील यांनी सांगितलं की त्यांच्या नगराध्यक्षाच्या अपात्रतेसंदर्भातला निर्णय होता आणि त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांनाही भेटलो आणि आता नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळे त्यांची भेट झाल्याचं ते सांगितलं जात आहे। परंतु मला वाटतं की ज्या भेटीगाठीचा जो सिलसिला सुरू आहे आणि बाहेरची एकूण परिस्थिती जर बघितली आपण आणि राजकारणात आपली ज्या म्हणजे आज अलीकडच्या काळामध्ये त्यांची विश्वासार्हता फार नसली तरी ती सूत्र जी असतात ना त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी
कळत असतात. आणि एक निश्चितपणे दिसतंय की केंद्रामध्ये जे विधेयक आणायचंय त्या विधेयकासाठी बाहेरून थोडीशी कुमक लागणार आहे आणि ती मिळवण्यासाठी जे संभाव्य मित्रपक्ष किंवा विरोधी पक्षातले असणारे काही पक्ष आपल्याला मदत करू शकतात. त्यामध्ये निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटाचं नाव घेतलं जातं. आता या परिस्थितीमध्ये केंद्रात आणि राज्यात ते जर सोबत आले येत असतील तर तो घेण्याचा तो एक पुढचा पण तो प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी कुठला मार्ग अवलंबायचा, तर मला वाटतं की त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं विलनीकरण हा एक भाग त्याच्यामध्ये होता. सुरुवातीला असं एकूण प्रतिक्रिया येत होत्या की शरद पवार गटाची ते इच्छुक आहेत विलनीकरणासाठी, पण अजित पवार गट फारसा उत्सुक नाही. आणि सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल यांची वक्तव्य सुरुवातीच्या काळातली हे वेगळी होती. आणि काल जी आहेत, काल स्वतः सुनील तटकरे जे की चर्चाच झाली नाही, हा विषयच चर्चेत नव्हता असं सांगणारे सुनील तटकरे विलनीकरणाची चर्चा अजितदादांच्या हयातीमध्ये अंतिम टप्प्यात आली होती असं सांगताना दिसत आहेत. म्हणजे त्याच्यात निश्चितपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा याच्यात मोठा रोल असावा असं एक परसेप्शन तयार होत आहे की दोन्ही गटांना त्यांचे मतभेद विसरून एकत्र आणण्याचे प्रयत्न काही सुरू आहेत का. आणि तसं जर झालं तर सत्तेतली राष्ट्रवादी बाहेर पडणार नाही हे तर नक्की. मग बाहेरची लोक आत येणार असतील तर त्यांना काय या संदर्भात आपण एक सामावून घेण्यासाठी सत्तेतला किती वाटा देऊ शकतो. राज्यात तर आज त्यांच्याकडे संख्याबळ एवढं आहे की ते प्रॉब्लेम ऑफ प्लेंटी फेस करतात. अशा वेळेस आणखी 10 लोक आणून काय करायचं हा प्रश्न असला तरी केंद्रातले त्यांचे 8 खासदार हे अतिशय महत्वाचे आहेत. आणि निश्चितपणे त्याच्यासाठी काही ना काही किंमत किंवा सत्तेतला वाटा द्यावा लागेल. मग तो कोणता असेल तर या संदर्भात कदाचित अर्थ खात्याची मागणी त्यांची असू शकते, परंतु भाजपा याच्याबद्दल फार आग्रही आहे. केवळ आणि केवळ अजितदादा पवार यांच्यासाठी ते खातं राष्ट्रवादी काँग्रेसला दिलं होतं. त्यांच्या निधनानंतर ते अजूनही राष्ट्रवादीला परत केलेलं नाही. पण भविष्यात जर हा दुसरा गट सोबत येत असेल तर अर्थ खातं असेल किंवा त्याच्याशी ज्याला तुल्यबळ खातं म्हणतो असं जलसंपदा किंवा मोठं कुठलं तरी खातं त्यांना कदाचित पुढच्या काळामध्ये दिलं जाऊ शकतं. तर या संदर्भातला अंतिम निर्णय मला वाटतं की येत्या काही दिवसात अपेक्षित आहे, कारण संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यापूर्वी जर ही तडजोड होत असेल तर ती त्यांना हवी आहे. आणि तसं झालं तर मला वाटतं की पुढच्या काळामध्ये घडामोडी निश्चितपणे होताना दिसतील अशी चिन्ह तरी आता आहे. तुझ्या अभय सर, सत्तेतील वाटा देण्यासंदर्भातला उल्लेख आपण केला आणि म्हणूनच एकनाथ शिंदेसोबतची भेट मला इंटरेस्टिंग वाटते, कारण एकनाथ शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थखातं मिळू नयेत यासाठी प्रयत्नशील आहेत अशी मध्यंतरी चर्चा तरी होती. शिंदेंची ही भूमिका नेमकी का, शिंदेना नेमकी कसली भीती आहे आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी निधीचा मुद्दा असू शकतो का? नाही, असं आहे की आज अर्थ खातं शिंदे यांच्याकडे पण नाहीये, ते भाजपाकडेच आहे. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा 2022 साली असेल किंवा सत्तेचा एकत्र फॉर्म्युला झाला तेव्हा मुख्यमंत्री पद शिंदेना दिलं होतं. त्यामुळे ते अन्य खात्यांबाबत काही फार आग्रही भूमिका त्यांची नाही. परंतु नंतर 2024च्या निवडणुकीनंतर भाजपाने मुख्यमंत्री पद स्वतःकडे घेतलं तेव्हा जी वरची ग्रह असेल, अर्थ असेल, नगर विकास असेल या मोठ्या खात्यापैकी कुठलं तरी खातं हे शिंदेकडे असावं असा त्याचा आग्रह होता आणि नगर विकास खातं त्यांच्याकडे दिलेलं आहे. अर्थ खात्याच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकार असताना त्याच्या काही तक्रारी होत्या की निधी दिला जात नाही. अलीकडच्या काळामध्ये जे अजित पवारकडे असतानाही राष्ट्रवादीला झुकत माप दिलं जाते अशी भावना केवळ शिवसेनेच नव्हे तर भाजपातल्या काही आमदारांमध्ये निश्चितपणे होती. पण आता ते भाजपाकडेच ते खातं आलेलं, त्याच्यामुळे त्यांची हरकत असण्याचं काही कारण नाहीये. फक्त आणखी एक बेडू जेव्हा महायुतीत सामावून घ्यायचा असेल तेव्हा निश्चितपणे अन्य पक्षांच्या खात्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. तर तो होणार असेल तर तो काय असेल या संदर्भात कदाचित पुढच्या काळामध्ये चर्चा होऊ शकते. पण कालच्या बैठकीमध्ये ज्याला ब्रेकिंग द आईस म्हणतात या पद्धतीने मला वाटतं की आता ह्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. ऍक्च्युअली त्याला मूर्त स्वरूप यायला किंवा प्रत्यक्ष कुठलं खातं, कोणती भूमिका, कोण मंत्री, किती मंत्री याच्या संदर्भातले जे निर्णय आहेत ते नंतरच्या काळात येतील. आपल्याकडे ऋतुजा तुम्हाला माहित असेल की मंत्रिपदाच्या संख्येला पण मर्यादा आहे. आणि मग जर बाहेरचे आणखी मंत्री सामावून घ्यायचे असतील तर ते कोणाच्या कोट्यातनं कमी करायचे, कोणाला किती मंत्रिपद सोडावी लागतील, या सगळ्या चर्चा पुढच्या काळामध्ये होतील. पण इट्स टू अर्ली, कारण अजून त्या संदर्भातल्या चर्चा सुरू झालेल्या नाही. आता फक्त ज्याला आईस ब्रेकिंग म्हणतोय तेवढीच प्रक्रिया सुरू झालेली आहे असं दिसतंय. ऋतुजा
अभय सर, आता राष्ट्रवादीच्या दुसऱ्या गटाविषयी आपण बोलूया. दुसऱ्या गटाकडे वळते. सुनेत्रा पवार यांच्या विरोधातला काही दिवसांपूर्वीचा लेटर बॉम्ब असेल, देवेंद्र फडणवीस, सुनील तटकरे, पटेल यांची भेट असेल आणि ती सुनेत्रा पवार यांना अंधारात ठेवून झाली असं सुद्धा कळतंय. त्यानंतर आता लगेचच पार्थ पवार हे देवेंद्र फडणवीसांना भेटलेत. एकंदरीतच सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. अशी चर्चा असतानाच पार्थ पवार यांची ही भेट कुठेतरी सल्लामसलत किंवा साटलोट करण्याचा एखादा प्रयत्न असावा. नेमक्या या भेटीकडे कसं पाहायचं? भेटीचा अर्थ काय? एक तर निश्चित आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये निश्चितपणे दरी निर्माण झालेली आहे. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीला पक्षाच्या काही ज्येष्ठ नेत्यांचाच विरोध आहे, आक्षेप आहे. त्यामुळे ही दरी दिसते. आणि विशेषतः सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली त्याच्यानंतर जे पत्र निवडणूक आयोगाला देण्यात आलं की अजित पवार यांच्या निधनापासून ते सुनेत्रा पवार यांच्या निवडीपर्यंत जो काही पत्रव्यवहार झालेला आहे तो पत्रव्यवहार ग्राह्य धरू नये. याचा अर्थ काय होतो? आता जे आव्हान त्यांच्या निवडीला दिलं गेलेलं आहे त्या संदर्भात अनेक ज्या त्रुटी आहेत, जर ते मधल्या काळातला कुठलाच पत्रव्यवहार ग्राह्य धरायचा नसेल तर मग नवीन अध्यक्षांच्या निवडीसाठी बोलवलेली बैठक तरी वैध होती का? किंवा अनेक अनेक प्रश्न याच्यातून निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे ती दरी जी आहे ती दिसते. अशा परिस्थितीमध्ये पक्षाचे दोन ज्येष्ठ नेते आपल्या परस्पर राज्याच्या प्रमुख नेत्यांना भेटतात किंवा भाजपाच्या नेत्याला भेटतात. त्यामुळे निश्चितपणे त्या संदर्भात काही तक्रारी असणार आहेत. पण मला वाटतं की दोन्ही लोकांना स्वतंत्रपणे बोलवून मुख्यमंत्री चर्चा करतात. याचा अर्थ मुख्यमंत्री हे राष्ट्रवादी अजित पवार गटातले अंतर्गत मतभेद आणि दोन राष्ट्रवादी मधले मतभेद याच्यामध्ये पीस मेकर म्हणून काम करतायत की काय, असा एक चित्र निर्माण झालेलं आहे. आणि आता तरी त्यांची भूमिका हे सगळे एकत्र यावे अशा दृष्टिकोनातून दिसते आहे असं स्पष्ट आहे. हो अभय सर, या चर्चेच्या सुरुवातीला आपण जसं म्हणालेलं होतात की कोणतीही राजकारणातली भेट ही योगायोगानं होत नसते आणि त्याचमुळे या होणाऱ्या सगळ्या भेटीगाठींचा अर्थ महाराष्ट्रासमोर लवकरच येईल अशी अपेक्षा करूयात. धन्यवाद आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्यासाठी.